झोप पाहिजे. बांधायचं असतं ती रात्रीच बांधायचं असतं, कारण रात्री आपण निवांत असतो ना, आणि दिवसभर आपण काहीतरी कामात असल्यावर मग ते आपल्या पायातलं राहणार नाही, ते निघणार पायातलं. हे बघा इथं मित्रांनो, इथं ह्यो फारशा लिडोंगी बघितलं का? हे बघा ह्याला ही अशी बारीक बारीक फळं येतात, तर अजून पिकली नाही. पिकली की लाल होते तर बरं पुस असतात बरं का त्याला. तर कशी फळं असतात ते सांग रे. ही काय फुलं येतं, या फुलं येतात आणि मागं फळ लागले बारीक काय एवढं असं गोल नुसतं लाल भडक असतं. तर ह्याला खातो आम्ही फळ, ह्याला पण काटले असते ना मित्रांनो. हे बघा खायला असं खातो, ते फळ लय भारी लागते. ते कसं फळ खायचं असतं सांगा मित्रांनो. वरले सगळं त्याचं कुसा काढायच्या. हे आता नुकतीच फळं तयार झालं ते, आणि कुसा काढायचे आणि मग ते आतलं फळ खातात ना, तर वरून कुसा त्या तोंडात गेल्यावर लय बेकार कंडिशन असतं. आणि ना परत हे आहे ना, लय मोठं झाड आहे. त्याचं हे पान आहे ना, पान हे तर लय औषधी. जर आपल्याला मुक्का मार लागला असला ना, ते पान हे तोडून न्यायचं आणि त्या पायावर आहे ना असं बांधा, जिथं मार लागलाय ना तिथं नेऊन गरम तव्यात गरम करायचं, त्याला सोलून असं ते काटं काढायचं, असं त्याला गरम करायचं आणि मग ते तव्यात गरम करून पायावर बांधायचं रात्रीचं झोपताना. होय, लगेच फरक पडतो त्याने. पडतो ना फरक. हा औषधी, फारशा लिडून पण औषधी. काय दादा हा गडी पण ते न्यायसाठी आला या. औषधी झाडे म्हणून ते न्यायला आलाय बघा. इथं आम्हाला आढळला. मला पण एक येतं पाया बांधायला. लय बारी झाड असतात हा खात्यात औषधी अशी रानामध्ये. ते फुल आहे ना, फुल. ठीक आहे, हो गडी आपल्याला आता भेटला. ठीक आहे, एवढं झाड आहे थोडं ते काटं काढायला तर सगळं. हे आता पायाला जरा माझ्या पण मार लागलेला आहे, मग बांधायचं आलं. आधी काटं काढायचं. त्यातून पिकलं नाही बाळा. पिकल्याच्या नंतर मग ते वरलं हे काढतात त्याच्यावरचं ते कुसा काढायच्या. नाही तर आग होईल. आग होईल. लय असते ते. कुठला आहे तो? बोरीतला आहे. तिचा पहिला बांगला नाही का? हा हा हा. आडनाव काय तुमचं? दौंडकर. दौंडकर का? होय. अशी झाड आहे तेव्हा मेंढर चढते चांगले. नाकाने नको काढू बाळा, पुसते लय चावते. ती जर लागली ना तर तुझ्या आखी अंगाची आग होईल. तेव्हा शेरड अशी उड्या मारून खाते ते बाबळीच्या काठी मेल्या. तेव्हा शेरड चांगल्यापैकी मेंढर चरते ते. असा परिसर आहे मित्रांनो, निसर्गरम्य असा ठिकाणी. तेव्हा शिरड बैली का, शिरड पण चरते अगदी फास्टात चांगल्यापैकी. हो असं त्यांनी वालकाव मारून काट्याचा खाते धावा बैल्या. बैल्या का शिरड, बैल्या का मित्रांनो कशी शिरड चरते. ही जात काट्यातले खायला लय आवल असते. 12 वनस्पती खाती. काय बाबळ्याचं झाड आहे काट बैल. पहिला काट्यातलं खाते का नाही शिरड. आहे का त्यांना आपल्याला काटा टोचलं तर लय रक्त निघत. ते डायरेक्ट काट्यातलं तोंड घालून खाते ते मित्रांनो. बैल का शिरड. या अशी झाडं आढळतात आपल्याला रानामध्ये चांगले चांगले प्रकारचे. या बघा मित्रांनो, ह्याचं हे काट काढते आता फारशा लिडोंगाचं. फारशा लिडोंगाचं. मग ते आता काय करते ते बघा. त्या सर्व काटं काढलं ते असं काढणे त्यांनी, आणि असं मधोमध कापायचं त्याला. बघितलं कसं कापते. असं कापायचं ना
हे असं हराव ठेवायचं वर गरम करायचं. हराव नाही तर तव्यात करायचं काय आधी. तव्यात केलं तरी चालतं आणि त्याने टाकले आता हराव. आता तवा सध्या मग तव्याला जास्त जाळ लागेल ना. स्वयंपाक झालाय आता. वाऱ्याचं जाळ बी लागा ना काय व्हाय ना हार राय ना चुलीत वाले वारच जन्माच. एवढं हे असं 2 दपलं काढल्यात. असं चांगल्यापैकी त्याला गरम करायचं हारावर. हे बघा आता हे गरम झाले झालंय. चांगल्यापैकी. हो आता इथं त्यांच्या पायाला मार लागला होता. हो असं बांधायचं खालून आणि खालून एक दडपं घ्यायचं, चिरगुट घ्यायचं आपण चांगल्यापैकी आणि असं बांधायचं. गरम गरम मध्ये बांधायचं. हा बसतंय हे बी बसतंय चटाचट. गरम आहे ना. आहे लय बसतंय माहिती. टाचला 2 महिने झालं लागलेलं. त्यामुळे आम्हाला गावलाच नव्हतं. आम्ही बरेच दिवस झालं बघित होतो परत तिकडं काय भेटलाच ना. आज भेटलाय आम्हाला. बरेच दिवस झालं आम्ही शोध देत होतो याला, तर तिकडं नव्हतंच. तिकडं मावळामध्ये असा बांधला. असा बांधायचा आणि मग सकाळ सोडायचा. तर रात्रच झालेली. रात्र झाली नाही तर काय आता. झोपायचं बांधायचं असतं ती. रात्रीच बांधायचं असतं, कारण रात्री आपण निवांत असतो ना. आणि दिवसभर आपण काहीतरी कामात असल्यावर मग ते आपल्या पायातलं राहणार नाही, ते निघणार पायातनं. हे काय झालं झालं ओके. असं बांधून ठेवलं. आता सकाळपर्यंत जरा बघू फरक पडतोय काय त्याला. आता लागले तर पण आज तो गुण त्याचा.